लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जास्त चर्चा झाली ती बारामतीमधल्या निनावी पत्राची आणि आता पुन्हा एकदा आणखी एक निनावी पत्र चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय आणि महत्त्वाचं म्हणजे हे पत्रही बारामतीच्या राजकारणाबाबतच आहे। मात्र हे लिहिलं गेलंय विजय शिवतारेंना। विजय शिवतारेंना अजित पवारांविरोधामध्ये दंड थोपटले आणि त्यानंतर अगदी काही दिवसात सपशेल माघारही घेतली आणि नेमकी हीच गोष्ट एका कार्यकर्त्याला खटकली। मग काय, त्याने थेट शिवतारेंना पत्र लिहून आपल्या मनातली खतखत व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली। पाहूयात एका निनावी कार्यकर्त्यानं पत्रातून विजय बापूंना कसे खोचक सवाल केलेले आहेत। प्रति पुरंदरचा तह श्री विजय बापू शिवतारे, शिवसेना नेते पुरंदर, सन वीवी बापू। 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला। त्यानंतर मीडियाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं। दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधानं गाजू लागली। चॅनल कुठलंही लावा, दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं। त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने एल्गार पुकारला। पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या। तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिला, आरोप, टीका टिप्पणी करू लागला। काहीही झालं तरी आता माघार नाही, बारामती कुणाची जहागिरी नाही यासारखी तुमची विधानं गाजली। तुम्हाला समर्थक मिळाले। मायबाप, जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वज्रमूठ तुम्ही उभी केली। प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ, पण आता निर्णय घेतलाय ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली। घोडं मैदान जवळ आलं असताना बापू तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली। अजित पवारांची गुरमी तशीच आहे, ते उर्मट आहेत, पण अजित पवारांना तो पश्चातापही नाहीये। जणू काही लोकांना फसवणं हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागतायत। इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जातंय। हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय। या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल। या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा, रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे आहे, अशी ही टीका बापू तुम्हीच केली होती। मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झालाय? आता तुम्ही रामायणातले विभीषण आहात की नाही हे आम्हालाही कळू द्या। बापू, पवारांच्या विरोधातल्या 5,80,000 मतदारांनी आता नेमकं काय करायचंय? आता तुम्हाला अजित पवार उर्मट आणि नालायक वाटत नाहीत का? तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज उतरलाय का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचंय का? त्यांचं क्वालिफिकेशन काय असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता। मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा बहिणींना मतदान करायचं का आणि कशासाठी यावरही बापू तुम्हीच अधिकारवाणीने प्रकाश टाकलात तर बरं होईल। बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे। तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा। तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करत आलोय। 2019 ला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलोय, कारण तुम्ही माझे नेते आहात। पण काल माझा नेता असा संधी साधू, लेचा पेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं। बापू, ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियाने तुमची लया पार घालवून टाकली। सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जातोय। पुरंदरचा मांडवली सम्राट, पाकिट भेटलं का? घुम जाओ शिवतारे जमी पर चिवतारे। शेवटी आपला आवाका दाखवला। 50 खोके शिवतारे ओके अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय। अजित पवारला माझा आवाका कळेल असं म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूट घातलं। मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होतीये हे खदगावकर यांनी सांगितलं असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5,80,000 पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कोणी होता? तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा नव्हेत का? आदरणीय बापू, याची ही उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत। असो, हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल, तुमची चिडचिडही होईल, पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्ख्या गावाने, दस्तूरखुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं। त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्रपरिवार,
गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला, तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली, पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागले, त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं द्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे. असो, जमेल तेवढं करावं. माझी अडचण होतीये. तुर्तास थांबतो. कळावे, आपला कट्टर कार्यकर्ता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.